चा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना आहे। पुष्पक एक्सप्रेस मधून 5 जण पडल्याची माहिती। या 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची ही घटना आहे। पुष्पक एक्सप्रेस मधून 5 प्रवासी खाली पडल्याची घटना घडली आहे। दिवा कोपर रेल्वे स्थानकादरम्यान 5 प्रवासी एक्सप्रेस मधून पडलेले आहेत। या 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची ही घटना। आताची ही सर्वात मोठी बातमी। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना। 5 प्रवासी या एक्सप्रेस मधून पडल्याची माहिती समोर येते। या 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान एक्सप्रेस मधून पडून 5 जणांचा मृत्यू झालाय। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची ही घटना। पुष्पक एक्सप्रेस मधून पडून 5 प्रवासी हे पडलेले आहेत। त्यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, दुर्दैवी घटना खरं तर रेल्वे स्टेशन जे मुंब्रा स्टेशन आहे इथे घडल्याचे पाहायला मिळते। मुंब्रा येथील एका एक्सप्रेस ट्रेन मधून 5 ते 6 प्रवासी हे खाली पडल्याने दगावलेले आहेत। त्याचबरोबर 6 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती जी आहे प्रत्येक माहिती समोर आली होती। यामध्ये जी एक्सप्रेस आहे ती CSMT कडे रवाना झाली होती। त्यामुळे काही गर्दीच्या वेळी जे प्रवासी आहेत ते लटकून प्रवास करत होते। ट्रेनला अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली। त्यामुळे एकूणच या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर CRPF असतील, GRPF असतील या ठिकाणी दाखल झाले होते। RCP पोलीस सुद्धा दाखल झाले आणि जे जखमी आहेत त्यांना जवळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेची अधिक तपास जो आहे तो सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे। मात्र ट्रेन मधून हे प्रवासी प्रवास करताना कसे पडले आणि काय नक्की घडलं या संदर्भातील जी माहिती जी आहे ती तेथील ज्या प्राथमिक घटनास्थळी जे उपस्थित होते त्यांच्याकडून सुद्धा घेण्यात येते आणि एकूण जो तपास आहे तो आता सुरू झालेला आहे। त्यामुळे लवकरच या संदर्भातील अधिकृत माहिती जी आहे ती सेंट्रल रेल्वेकडनं देण्यात येणार असल्याचं माहिती देण्यात आली। स्वप्नील, आणखीन काही प्रवासी रेल्वेमधून पडल्याची माहिती सुद्धा समोर येते। नक्कीच प्राथमिक माहितीनुसार या ट्रेन मधून 10 ते 12 प्रवासी हे रेल्वे पट्टीवरती पडल्याची माहिती समोर आली। यामध्ये 5 ते 6 प्रवासी जे आहेत ते जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे।